वृंदावनवासियांचा एक महत्त्वाचा गुण काय आहे, जसं आपण एक गुण बघितलं की केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठीच ते वापरत असतात, तसा त्यांचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे सुखाची परिस्थिती असू दे किंवा दुःखमय, त्यांना केवळ कुणाचं स्मरण होतं, श्रीकृष्णांचं. आनंदातही ते श्रीकृष्णांकडे जातात आणि दुःखमय स्थिती आली तरी सुद्धा ते त्यांना अजून कोणाकडे जावंसं वाटत नाही, त्यांना कोणाचं स्मरण होतं, श्रीकृष्णांचं. आणि म्हणून सगळे ब्रजवासी, यशोदा नंद ब्रजवासी, गोपबालक, इव्हन गाई वासरं सगळे श्रीकृष्णांकडे आले आणि त्यांनी श्रीकृष्णांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. तिथे सुंदर श्लोक आहे, माझ्या मागून तुम्ही बघू शकता. कृष्ण कृष्ण महाभाग, कृष्ण कृष्ण महाभाग, त्वन्नाथं गोकुलं प्रभो, त्वन्नाथं गोकुलं प्रभो, त्रातुम् अर्हसि देवान्नः, त्रातुम् अर्हसि देवान्नः, कुपिताद् भक्तवत्सल, कुपिताद् भक्तवत्सल. कृष्ण कृष्ण महाभाग, कृष्ण कृष्ण महाभाग, त्वन्नाथं गोकुलं प्रभो, त्वन्नाथं गोकुलं प्रभो, त्रातुमर्हसि देवान्नः, त्रातुमर्हसि देवान्नः, कुपिताद् भक्तवत्सल, कुपिताद् भक्तवत्सल. अशा प्रकारे ते एकदम घाई झाल्याने कृष्ण कृष्ण असं एकदम त्यांनी श्रीकृष्णांना हाक मारली की हे कृष्णा, तुम्ही महाभाग म्हणजे काय, अतिशय भाग्यवान किंवा अतिशय महान आहात तुम्ही. त्वन्नाथं गोकुलं प्रभू, या गोकुळाचे, या वृंदावनाचे नाथ एकमेव तुम्हीच आहात. आणि त्रातुम अर्हसि देवान्नः कुपिता, आता ह्या देवाचा म्हणजे इंद्रदेवाचा ह्या वृंदावनावरती कोप झालेला आहे आणि त्या कोपातून वाचवण्याचं सामर्थ्य केवळ तुमच्यामध्ये आहे. कारण काय, तुम्ही काय आहात, शेवटी काय म्हणाले, कुपिता, शेवटचा काय होता, कुपिता भक्तवत्सल, तुम्ही भक्तवत्सल आहात, तुम्हालाच आमची काळजी आहे, त्यामुळे कृपा करून तुम्ही आमचं रक्षण करा. आता ह्याच्या मागे सुद्धा त्यांची भूमिका जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. सर्वसाधारणपणे सामान्य माणसं सुद्धा काही संकट आलं तर देवाचा धावा करतात, नाही असं नाही, पण त्याच्या मागे इच्छा किंवा अपेक्षा काय असते, तर देवाने आपलं रक्षण करावं, आपल्या शरीराचं रक्षण करावं, जेणेकरून माझी इंद्रिय तृप्ती सुरळीतपणे पार पडेल. सेवाभाव नसतो त्याच्यामध्ये, माझा स्वार्थ असतो, माझी इंद्रिय तृप्ती, माझं जी काही दैनंदिन कार्य आहे ती व्यवस्थितपणे पार पडायला पाहिजे, असा त्याचा मागचा भाव असतो. पण ब्रजवासींची त्याची भावना आहे का, ह्या संकटातून मुक्ती व्हावी का, तर नंतर आमचं जे काय आयुष्य आहे ते आम्हाला जगायला मिळावं, आम्हाला मज्जा करता यावी, अशी त्यांची इच्छा आहे का. श्रीकृष्णांची सेवा करणं हीच त्यांची इच्छा आहे. म्हणजे ह्या संकटातून समजा आपला मृत्यू झाला किंवा आपलं हे सगळं जर नष्ट झालं वृंदावन, तर मग श्रीकृष्णांची सेवा कशी काय करणार, श्रीकृष्णांना आनंद कसा काय देणार, ही काळजी त्यांना सतावत असते. हा शुद्ध भक्त आणि सामान्य आपल्यासारखे भक्त जीव यांच्यामधला फरक आहे. तर हे आपण शिकण्यासारखं आहे ब्रजवासींकडून, की त्यांच्या प्रत्येक श्वासामागे, प्रत्येक कृतीमागे एकमेव उद्दिष्ट काय आहे, श्रीकृष्णांना आनंद देणं, आणि म्हणून ते सर्वश्रेष्ठ भक्त मानले जातात. तर अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली आणि लवकर श्रीकृष्णांनी काय केलं, हा जो महाकाय गिरिराज गोवर्धन होता, त्यांनी अतिशय लीलया एखाद्या लहान बालकाने छोटीशी छत्री अशी उचलून धरावी तशा सहजपणे त्यांनी त्या संपूर्ण गोवर्धन पर्वताला आपल्या डाव्या हातावरती धारण केलं. गिरिराज गोवर्धन की जय, गिरिराज भगवान श्री कृष्ण की जय. तर अशा प्रकारे त्यांनी त्या गोवर्धन पर्वताला आपल्या हातावर करंगळीवरती धारण केलं आणि सर्व ब्रजवासियांना, गायींना, वासरांना आवाज दिला की तुम्ही अतिशय निश्चिंतपणे ह्या गोवर्धनाचा आश्रय घ्या. हा गिरिराज आणि श्रेय कोणाला देत आहे, गोवर्धनाला श्रेय देत आहे. की बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की प्रत्येक वेळी आपलं रक्षण करायला किंवा आपलं पालन पोषण करायला हा गिरिराज समर्थ आहे. आणि त्याप्रमाणे बघा, आपल्याला तो आश्रय देतोय, तुम्ही निश्चिंत होऊन या गोवर्धनाच्या छत्रीखाली या, इंद्रदेव आपलं काहीही नुकसान करू शकणार नाही. अशा प्रकारे सर्वजण तिथे एकत्र झाले आणि त्यांचं ह्या घनघोर पावसापासून किंवा अतिवृष्टीपासून श्रीकृष्णांनी रक्षण केलं. आणि एवढं होऊन सुद्धा बघा, इंद्रदेवाचे डोळे उघडले नाही. त्यांना लक्षात यायला हवं होतं की हा काही सामान्य माणूस दिसत नाहीये, ज्यांनी गोवर्धन धारण केलंय, पण तरी सुद्धा अहंकाराचा प्रभाव किती गंभीर असतो बघा. इंद्राने आपल्या कारवाया चालूच ठेवल्या. पुढे 7 दिवसात
सतत त्यांनी ही अतिवृष्टी चालू ठेवली. पण त्याच्यामागे अजून अशी एक भूमिका आपण समजू शकतो की कुठली गोष्ट काही श्रीकृष्णांच्या इच्छेशिवाय होत नाही. तर श्रीकृष्णांना इथे अतिशय विशेष लीला संपन्न करायची होती. ते सर्वसाधारणपणे बघा, जेव्हा श्रीकृष्ण लीला करतात रासलीलेच्या वेळेस फक्त गोपी त्यांच्यासोबत असतात. वनामध्ये केवळ त्यांचे गोपबालक मित्र त्यांच्यासोबत असतात. घरी आल्यानंतर केवळ त्यांचे माता पिता त्यांच्यासोबत असतात. म्हणजे माधुर्य लीलेच्या वेळेस केवळ माधुर्य रसातले भक्त, साख्य रसा वेळेस केवळ साख्य रसातले भक्त, वात्सल्याच्या वेळेस केवळ आई वडील म्हणजे वात्सल्याचे भक्त. जरा पाणी ठेवले. तर अशा प्रकारे त्या रसातले भक्त फक्त त्यावेळी त्यांच्यासोबत असतात. पण ही अशी एकमेव लीला आहे, तुम्ही संपूर्ण जर याच्यामध्ये बघितली की एकाच वेळेस शांत दास्य साख्य वात्सल्य माधुर्य पाचही रसातले भक्त एकाच वेळेस श्रीकृष्णांच्या अवतीभोवती होते आणि सर्वजण श्रीकृष्णांसोबत आपापल्या रसामध्ये प्रेमाचा आदान प्रदान करत होते. अशी ही विशेष एक लीला आहे ज्याच्या वेळेस सर्व रसांचा आदान प्रदान श्रीकृष्ण एकाच वेळेस करत असतात. तर अशा प्रकारे आणि ते किती एक 10-15 मिनिटं 1-2 तासासाठी का तब्बल 7 दिवस 7 रात्री तो आनंदोत्सव तिथे चालू होता. म्हणजे हे वैशिष्ट्य आहे बघा की जिथे स्वतः श्रीकृष्ण असतात तिथे तथाकथित दुःखमय स्थितीचं रूपांतर कशामध्ये होतं, आनंदोत्सवामध्ये होतं. म्हणून गीतेच्या शेवटी संजय आपलं मत व्यक्त करतात, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मोह. जिथे स्वतः श्रीकृष्ण आहे, जिथे गांडीवधारी अर्जुन आहे, तिथे श्री म्हणजे सर्व प्रकारचं ऐश्वर्य, विजय, नीती, सामर्थ्य हे निश्चितपणे वास करतो. अशा प्रकारे तो 7 दिवस 7 रात्रीचा काळ जातो. त्यानंतर इंद्रदेवाचे डोळे हळूहळू उघडतात आणि मग इंद्र ऐरावतावरती उठून येऊन श्रीकृष्णांना शरण जातो. श्रीकृष्णांना प्रार्थना करतो की असं माझ्याकडून ही चूक झाली, हे मी तुमचं सामर्थ्य समजू शकलो नाही. आणि स्वतः श्रीकृष्णांपर्यंत पुढे येण्यापूर्वी इंद्र कुणाला पुढे पाठवतो, ऐरावताला पण नाही, सुरभी